अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. हे बघा मित्रांनो, आपण आज बघणार आहोत. हे बघा, वास्तुशास्त्रानुसार आपण काही आपल्या घरामध्ये आपल्या खिशामध्ये पैसा टिकत नाही, आपल्या पर्समध्ये पैसा टिकत नाही, त्यासाठी काही वस्तू काही गोष्टी आपल्याला पर्समध्ये किंवा खिशामध्ये ठेवायच्या आहे. बघा मित्रांनो, आपल्या घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टींबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हे बघा, आपण जर तुम्ही तुमच्या खिशामध्ये ह्या वस्तू जर ठेवल्या तर तुमच्या खिशामध्ये पैशाचा पाऊस पडेल. मित्रांनो, पैशाची वर्षा होऊ लागेल. ह्या वस्तू कोणकोणत्या आहेत त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. मित्रांनो, त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल. आणि एक लाईक करा. व्हिडिओ संपल्यानंतर एक लाईक करा. मित्रांनो, तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे. मित्रांनो, एक लाईक करा. बघा, चला मग जाणून घेऊ. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टींबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. जर या वस्तू आपण खिशामध्ये किंवा महिलांनी महिलांनी पर्समध्ये आणि पुरुषांनी खिशामध्ये जर या वस्तू ठेवल्या तर पैशाची वर्षा होऊ लागेल. मित्रांनो, आणि आपल्याला ह्या वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी अशा आहे मित्रांनो, ज्या आपण जर खिशामध्ये ठेवल्या तर खूप शुभ परिणाम आपल्याला देतील. मित्रांनो, नाहीतर हे बघा, आपल्याला आर्थिक संकटातून सामना जो करत आहोत, आपल्या आर्थिक संकट आपल्या समोर आहे, त्याच्यातून आपली सुटका होईल. मित्रांनो, पैशाच्या संबंधित समस्या आपल्या सुटतील. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टींबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. या गोष्टी जर आपण खिशामध्ये ठेवल्या तर आपले आयुष्याची तंगी निघून जाईल. मित्रांनो, पैशाची चणचण सुद्धा निघून जाईल. आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल. मित्रांनो, हे बघा, कोणत्या आहे ह्या गोष्टी आर्थिक तंगी दूर होऊ शकतात, तर जाणून घेऊया ह्या गोष्टींबद्दल. हे बघा मित्रांनो, आपल्याला खिशामध्ये काय करायचं आहे, पिपळाचे पान ठेवायचे आहे. मित्रांनो, या पिपळाच्या पानावरती लक्ष्मी आणि नारायणचा वास आहे. मित्रांनो, ह्या पिपळाच्या झाडावरती, त्यामुळे आपल्याला पिपळाचे पान आपल्याला पर्समध्ये, महिलांनी पर्समध्ये आणि पुरुषांनी खिशामध्ये ठेवायचे आहे. मित्रांनो, आपल्याला आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर खिशामध्ये पिपळाचे पान ठेवा. मित्रांनो, आणि पिपळाचे पान खूप शुभ आहे आणि हे खिशात ठेवल्यानंतर अनेक फायदे होतील. मित्रांनो, इतकेच नाही तर तुम्हाला यशस्वी होतील आणि श्रीमंत होण्याची शक्यता खूप कमी वेळात तुम्ही श्रीमंत होऊ शकतात. मित्रांनो, खूप कमी वेगामध्ये तुम्ही श्रीमंत होऊ शकतात, यशस्वी होईल तुम्ही. हे बघा, यशस्वी होण्याचे मार्ग तुम्हाला मिळेल. आणि दुसरी जी वस्तू आहे मित्रांनो, हे बघा, कमळाचे जे झाड आहे. मित्रांनो, कमळाचे जे फूल आहे त्याची मूळ वास्तुशास्त्रानुसार कमळाच्या फुलाची मूळ खिशात ठेवायची आहे. मित्रांनो, असे करणे अत्यंत शुभ आहे, लाभदायक आहे. जर तुम्ही तुमच्या खिशात ठेवली ही वस्तू, ही कमळाच्या फुलाची मूळ तुमच्या खिशात तुम्ही ठेवली तर तुमचे आयुष्य खूप सकारात्मकता ऊर्जा वाढेल. तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता ऊर्जा वाढेल. एवढेच नाही तर पैसे तुमच्याकडे आकर्षित होतील. विशेष करून आपल्याला ही मूळ शुक्रवारी ठेवायची आहे. मित्रांनो, हप्त्यातून शुक्रवारी ही मूळ आपल्याला खिशामध्ये किंवा महिलांनी पर्समध्ये आपल्याला ह्या दिवशी ठेवायचे आहे. खूप शुभ आहे. मित्रांनो, हे बघा, आणि आपल्याला पिवळे तांदूळ करायचे आहे आणि पिवळी पोटली तयार करायची आहे या तांदळाची. मित्रांनो, हे बघा, खूप फायदेशीर आहे. वास्तुशास्त्रानुसार खिशात पिवळे तांदूळाची पिवळी कपड्यामध्ये पोटली तयार करायची आहे. ते खिशामध्ये किंवा महिलांनी पर्समध्ये ठेवायचे आहे. मित्रांनो, असे ठेवल्यानंतर हे बघा, आपण असे ठेवल्यानंतर खिशात पैसा राहू लागेल. एवढेच नाही तर आपण असे केल्यानंतर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमी सुद्धा भासणार नाही. मित्रांनो, या गोष्टी अत्यंत शुभ आहे. मित्रांनो, हे बघा, तुमच्या इच्छा असेल तर सौभाग्य आणि धनवृद्धीसाठी चांदीचे नाणे किंवा कुबेर यंत्र सुद्धा आपण खिशामध्ये ठेवू शकतो. एवढेच नाही तर देवी लक्ष्मीचे चित्र सुद्धा आपण खिशामध्ये ठेवू शकतो. मित्रांनो, हे बघा, ह्या
3 वस्तू आहे. ह्यापैकी मित्रांनो, ह्या वस्तूंपैकी एक जरी वस्तू ठेवली तर आपल्या खिशामध्ये किंवा पर्समध्ये आपला पैसा वाढू लागेल, आपल्या पैशाची आवक वाढेल. आपण हळूहळू आपण गरिबीतून मुक्त व्हाल मित्रांनो. गरिबीतून मुक्त होऊन आपण श्रीमंतीकडे जाऊ मित्रांनो. हे बघा, ह्या वस्तूमधून एक तरी वस्तू आपण खिशामध्ये ठेवा, महिलांनी पर्समध्ये ठेवा मित्रांनो. हे उपाय आपण करून बघा. आपले आयुष्य हळूहळू सुधरेल मित्रांनो. आपले कष्ट तर करतोच, आपल्या कष्टाला फळ मिळेल मित्रांनो. आपले कष्टाची चीज होईल. त्यामुळे आपल्याला ही छोटीशी माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडले लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय.